जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या लक्ष नोकरीचे या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, SSCने GD कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदाच्या एकूण 39,481 जागांसाठी भरती काढलेली आहे। खूप मोठी खुशखबरी आहे, संपूर्ण भारतामध्ये ही भरती आहे। तर त्याबद्दल आजचा व्हिडिओ आपण बघत आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। तर बघूया संपूर्ण माहिती। बघा, कर्मचारी निवड आयोगामार्फत म्हणजेच टॉप सिलेक्शन कमिशन SSC ने GD कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदाच्या एकूण 39,481 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविला आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 10 ऑक्टोबर। ठीक आहे, 5 सप्टेंबरपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे। 10 ऑक्टोबर शेवटची तारीख असेल। तर बघा, पदाचे नाव आहे GD कॉन्स्टेबल जनरल ड्युटी। एकूण जागा आहे 39,481 आणि या जागांसाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन पात्रता काय आहे तर ती आहे 10वी उत्तीर्ण। ठीक आहे, आता बघा कोणकोणत्या ठिकाणी किती जागा आहेत। तर पहिला आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF। तर BSF मध्ये एकूण 15,654 जागा आहेत। नंतर आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजे CISF मध्ये टोटल 7,145 जागा आहेत। नंतर आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे CRPF मध्ये टोटल 11,541 जागा आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा त्यानंतर आहे सशस्त्र सीमा बल SSB मध्ये टोटल 819 जागा आहेत। नंतर आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स ITBP टोटल जागा आहे 3,017। नंतर आहे आसाम रायफल्स AR एकूण जागा आहेत 1,248। त्यानंतर आहे सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स म्हणजेच SSF मध्ये एकूण 35 जागा आहे कॉन्स्टेबलच्या। नंतर आहे नॅक्रोटिस कंट्रोल ब्युरो म्हणजे NCB टोटल जागा आहेत 22। तर अशा एकूण 39,481 पदांसाठी ही भरती आहे। ठीक आहे, 39,481। तर बघा, त्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, पात्रता काय आहे शैक्षणिक, तर 10वी उत्तीर्ण असला पाहिजे उमेदवार। ठीक आहे, त्यानंतर बघा आता या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी उंची आणि चेस्ट दिलेली आहे। तर बघा, जे जनरल कॅटेगरी आहे SC आणि OBC आणि ओपन कॅटेगरीमधील जे कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी जे उंची आहे ती आहे 170 सेंटीमीटर। ठीक आहे, आणि पुरुषांसाठी आपण बघत आहोत आणि जे छाती आहे ते आहे 80/5। ठीक आहे, म्हणजे 80 फुगवून 80 असली पाहिजे आणि फुगवता 85 झाली पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर बघा ST साठी या ठिकाणी रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे उंचीमध्ये। ST कॅटेगरीसाठी त्यांना उंची आहे पुरुषांना 162.5 सेंटीमीटर आणि उंची आहे छाती आहे चेस्ट आहे 76/5। ठीक आहे, त्यानंतर महिलांसाठी बघा जनरल SC आणि OBC कॅटेगरीसाठी 157 सेंटीमीटर उंची आहे महिलांसाठी फिमेलसाठी, आणि चेस्ट यांच्यासाठी महिलांसाठी चेस्ट नाही आहे। त्याच्यानंतर इथे महिलांनासुद्धा ST कॅटेगरीमध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलं आहे उंचीमध्ये। तर एकूण उंची आहे 150 सेंटीमीटर। ठीक आहे, त्यानंतर बघा हे तुम्ही ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट बघू शकता SSC GD। ठीक आहे, कर्मचारी चयन आयोग। तर बघा डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म। ठीक आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे 5/9/2024 ते 14/10/2024 पर्यंत त्याची लास्ट डेट आहे। त्याच्यानंतर लास्ट डेट आहे 14 ऑक्टोबर। ठीक आहे, नंतर लास्ट डेट अँड टाईम फॉर मेकिंग ऑनलाईन पेमेंट, जो या ठिकाणी जे चालान असणार आहे ते भरायला
भरण्याची शेवटची तारीख आहे 15 ऑक्टोंबर, ठीक आहे. तर SC ST आणि जे महिला कॅन्डिडेट्स आहे त्यांना फ्रीमध्ये असणार आहे, आणि जे अनरिझर्व जे कॅटेगरी आहे OBC आणि जनरल त्यांच्यासाठी 100 रुपये इतकं चालान असेल. नंतर बघा, जर फॉर्म भरताना जर काही चुका झाल्या असेल किंवा जी फीज आहे ती जर तुम्ही चुकीने म्हणजे जास्त भरली असेल किंवा कमी भरली असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा करेक्शन करण्यासाठी तारीख दिलेली आहे 5/11/2024 ते 7/11/2024 ठीक आहे. आणि जे कम्प्युटर बेस्ड तुमची जे CBT टेस्ट होणार आहे ते होणार आहे जानेवारी ते फेब्रुवारी 2025 ठीक आहे, 25मध्ये. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी दिलं आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, ठीक आहे. तर BSFमध्ये SC कॅटेगरीसाठी 2018 जागा आहेत, मेलसाठी, ठीक आहे. पुरुषांसाठी सर्वात आधी आपण बघूया. नंतर ST कॅटेगरीमध्ये 1449, OBCमध्ये 2906 आणि EWS 1330, आणि जे जनरल आहे त्यांच्यासाठी आहे 5563. अशा 13,306 एवढ्या जागा आहे पुरुषांसाठी. कुठे? BSFमध्ये. आणि BSFमध्ये महिलांसाठी बघा, SC कॅटेगरीसाठी आहे 356, STसाठी आहे 262, OBCसाठी आहे 510, EWSसाठी आहे 234 आणि ओपनसाठी आहे 986. टोटल आहे 2348, आणि टोटल जागा आहे BSFमध्ये मेल प्लस फिमेल मिळून 15,654, ठीक आहे. नंतर आहे CISFमध्ये 900, SC कॅटेगरीसाठी 959, STमध्ये महिलांसाठी आपण नंतर बघूया, आधी बघत आहोत मेलसाठी, ठीक आहे, पुरुषांसाठी. STमध्ये 687, OBCमध्ये 1420, EWS 644 आणि ओपनमध्ये 2720 इतक्या जागा आहे पुरुषांसाठी. कुठे? CISFमध्ये. टोटल जागा आहे 6430. आता महिलांसाठी बघा, तर SC कॅटेगरीसाठी आहे 106, ST कॅटेगरीसाठी 71, OBCसाठी 156, EWS 74 आणि ओपनसाठी 308. टोटल आहे 715, आणि मेल प्लस फिमेल मिळून किती जागा आहेत? 7145 CISFमध्ये. नंतर CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स SC कॅटेगरीसाठी आहे मेलसाठी 1681, नंतर STसाठी आहे 1213, नंतर OBCसाठी 2510, आणि EWSसाठी आहे 1130, आणि ओपनसाठी आहे 4765 4765. टोटल आहे 11,299 पुरुषांसाठी. नंतर महिलांसाठी 34 जागा आहे SCसाठी, ठीक आहे. महिलांना STसाठी आहे 20, OBCसाठी आहे 53, EWSसाठी आहे 19, आणि ओपनसाठी आहे 116. टोटल आहे 242, आणि मेल प्लस फिमेल मिळून जागा आहे 11,541, ठीक आहे. अशा प्रकारच्या जागा आहे. नंतर SSBमध्ये तुम्ही सुद्धा बघू शकता ITBP, AR, SSF आणि NCB, ठीक आहे. NCBमध्ये जे SC कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी एकही जागा नाही, EWSसाठी सुद्धा एकही जागा नाही, महिलांसाठी सुद्धा SC आणि STमध्ये जागा नाही आहे, ठीक आहे. कुठे? NCBमध्ये. अशा पद्धतीने या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही कास्ट वाईज जागा बघू शकता, कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत. मेल आणि फिमेलसाठी वेगवेगळ्या जागा देण्यात आलेल्या आहे, ओके. त्यानंतर बघा, आता एक्झाम कशा पद्धतीने असणार आहे, तर कम्प्युटर बेस्ड एक्झाम असेल, CBT टेस्ट असेल, जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये एक्झाम होणार आहे तुमची. तर बघा, पार्ट A, पार्ट B, पार्ट C आणि पार्ट D असे 4 ग्रुप असेल. त्याच्यामध्ये जनरल, इंटेलिजंट अँड रिझनिंग 20 क्वेश्चन असेल आणि 40 मार्क असेल, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असेल, ठीक आहे. नंतर जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस JK, आणि जनरल अवेअरनेस म्हणजेच जे करंट्स अफेअर आहे वगैरे त्याच्यात आलं 20 मार्क असेल, 20 प्रश्न असेल, 40 मार्क असेल. नंतर इलेमेंटरी मॅथमॅटिक्ससुद्धा असेल, 20 क्वेश्चन असेल, 40 मार्क्स असेल, आणि इंग्लिश आणि हिंदी कंबाईन येणार आहे, ठीक आहे.
20 क्वेश्चन असेल, 40 मार्क असेल, असे टोटल 160 मार्काचा पेपर असणार आहे आणि 1 तास तुम्हाला मिळणार आहे पेपरला. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता बघा या ठिकाणी तुम्हाला रनिंगसुद्धा आहे, रेससुद्धा असणार आहे. मेलसाठी 5 किलोमीटर इन 24 मिनिट्स, म्हणजे 5 किलोमीटर्स इन 24 मिनिट्स. 5 किलोमीटर तुम्हाला 24 मिनटामध्ये कवर करायचं आहे. नंतर फिमेलला आहे 1.6 किलोमीटर इन 8, म्हणजे 8.5 मिनटामध्ये. ठीक आहे, 8.5 मिनटामध्ये कवर करायचं आहे. त्याच्यानंतर आहे 1.6 किलोमीटर मेलला 7 मिनटामध्ये धावायचं आहे आणि फिमेलला 800 मीटर 5 मिनटामध्ये धावायचं आहे. ठीक आहे. या पद्धतीने आहे. त्यानंतर फिजिकल टेस्टसुद्धा असेल तुमची, फिजिकल टेस्ट. ठीक आहे. हाईट आपण बघितलीच आहे, पुरुषांना 170 सेंटीमीटर आहे आणि फिमेलला 157 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. एस टी कॅटेगरीसाठी रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे उंचीमध्ये, ते सुद्धा आपण बघितलं. ठीक आहे. आता बघा, ऑल कॅन्डिडेट्स बिलॉंग टू शेड्यूल्ड ट्राईब, जे एस टी कॅटेगरीचे लोक आहेत, कॅन्डिडेट्स आहेत मेल, त्यांच्यासाठी उंची असणार आहे 162.5 सेंटीमीटर, महिलांसाठी 150 सेंटीमीटर. नंतर ऑल शेड्यूल्ड ट्राईब कॅन्डिडेट्स ऑफ नॉर्थ ईस्टर्न स्टेट. ठीक आहे. जे नॉर्थ ईस्टर्न स्टेटमधले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी अजून रिलॅक्सेशन आहे, 157 सेंटीमीटर त्यांच्यासाठी उंची असेल पुरुषांसाठी आणि 147.5 सेंटीमीटर उंची असेल महिलांसाठी. ठीक आहे. या पद्धतीने इथे रिलॅक्सेशन देण्यात आलं आहे. आता बघा, जे आसाम आहे, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, ठीक आहे, या स्टेटमधले जे कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी हाईट आहे आणि 155 सेंटीमीटर हे महिलांसाठी आहे. ठीक आहे. नंतर नॉर्थ ईस्टर्न स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या एरियातले जे कॅन्डिडेट्स असेल त्यांच्यासाठी हाईट आहे 162.5 पुरुषांसाठी आणि 152.5 महिलांसाठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या ह्या जागा आहेत. तर ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.